आणि आम्ही आता चाललोय ओमकारेश्वरला आणि 8 वाजता निघायचं होतं कारण पाणी नव्हतं. हमारे यहाँ पाणी नहीं था. सॉरी बहुत सॉरी, राजस्थान नहीं एमपी है, पर क्या करो पानी नीचे बंद हो और आज गाड़ी में बैठ के बस उधर से इधर आए बस. शेकच्या कारण आपल्याला अजून 15 मिनिटं लेट झालेला आहे. सकाळी पाणी नाही, माहिती ना काही पाणी नाही. खासदारांचा जो खासदार का जुगाडला काय सांसद का आता इथं ओमकारेश्वरला 500 मीटर अलीकडेच उतरवलंय. तुमचा ब्रिज आहे, तुमच्या ब्रिजवरून आम्ही चाललोय आणि लाईन खूप बेकार आहे, लाईन खूप मोठी आहे. चल ब्रिज जुगाड लगा दिया राज ने, जुगाड लगा दिया राज ने. चलो सियाराम बाबा म्हणून आहे इथं नदीच्या तिकडं त्या साईडला. ऐसे संत के दर्शन बहुत सौभाग्यशाली लोगों को मिलते, उसमें से हम भी लोग हैं. मी आलो होतो माहेश्वरला एकदम रात्री. कितना मछली है. गुड मॉर्निंग, वेलकम टू अनदर डे इन एमपी मध्य प्रदेश. राजनारायणच्या घरी राजनारायण तयार होतोय आणि आम्ही आता चाललोय ओमकारेश्वरला. ऍक्च्युली 8 वाजता निघायचं होतं पण खूप उशीर झालाय, आता 10 वाजलेले आणि 8 वाजता निघायचं होतं कारण पाणी नव्हतं. हमारे यहाँ पाणी नहीं था. सॉरी बहुत सॉरी, राजस्थान नहीं एमपी है, पर क्या करो पानी नीचे बंद हो सकाळी सकाळी उठलो, आंघोळीला पाणी नव्हतं, प्यायला पाणी नव्हतं, त्यामुळे पाणी झालं नाही. खूप लेट पाणी आलं. आम्ही जुगाड केला ऍक्च्युली, पाणी प्यायचं जे पाणी होतं त्यांनी आंघोळ वगैरे केली आणि आता निघालोय. खाली ड्रायव्हर पण आलाय. गाडी आम्ही बुक केली होती काल, कॅब बुक केली होती. तो 2 तास झाले खाली येऊन थांबलाय आणि आता इथून ओमकारेश्वरला जायचंय आणि तिथून मग माहेश्वरला जायचंय. माहेश्वरला पण फिरण्यासाठी आहे भरपूर, नर्मदा नदी वगैरे आहे तिथं, ते पण बघणार आहे संध्याकाळी. पहिलं आता इथून आम्ही ओमकारेश्वरला जाणार आहे. आम्ही 4 जण आहोत, 3 जण आणि राज. हाय गाइस. हाय बोल दे, हाय बोल दे. हाय गाइस, बस हम कुछ टाइम में जा रहे हैं, 15 मिनट में निकल जाएंगे, मिलते हैं जल्दी. रेडी झालोय आता, तर रेडी झालोय. रेडी तर बघायचीच झालं होतं ऍक्च्युली, पण हा बाबा अजून गॉगल बिगल घालून तयार झालाय आणि हा ओमकार थंड पाण्याने आंघोळ केलेली आहे. तसं पण रोजच आंघोळ करतो. मजा आया. चलो ड्रायव्हर थांबलाय ना, 2 तास झाले. चलो आहे, रखना है. आता निघालो. तुम कौन सा लोगे? तुम कौन सा लोगे? अरे जो भी लो, कुछ भी लो. सीताफल अच्छा है. सीताफल साहब. ये जस्ट निघालो नाही पण लगेच थांबलोय ज्यूस प्यायला. और राज गाड़ी में बैठ के बस उधर से इधर आए बस. हाँ सीधा केला खा रहा है भाई. खाओ, मेरे को नहीं चाहिए अब. ये हमारे दीपेश भाई है एडवोकेट, और ये हमारे बिक्की भाई है जो हम लोगों को जूस पिलाते रहते हैं हमेशा, ठंडा ठंडा. बजट बिगाड़ देते हैं महीने का ये. और ये ओमकार नायडू है. ये आज हमारे भाई, मतलब अर्जुन का साथी कौन था? श्री कृष्ण के साथी अर्जुन ये है, श्री कृष्ण ये है. कुछ भी पेज भैया का स्ट्रॉबेरी तैयार हो गया है, सबसे बेस्ट. इथून निघालोय आता. धनंजय एन्जॉय करतोय शेकच्या कारण आपल्याला अजून 15 मिनिटं लेट झालेला आहे आणि निघता झाले 11. शेकी चालू आहे. पूरा खाली था, चाय भी. लाईफ ही शेकी चालू आहे. सकाळी पाणी नाही, माहिती ना काही साठी पाणी नाही, साठी नाही, वेगळ्या कारणासाठी पाणी नव्हतं आणि पाणी आलं ते पण तेवढं आलंच नाही. मेन म्हणजे तेवढं प्यायच्या पाण्याने आंघोळ केली. मेन म्हणजे पुरून पाण्याने आंघोळ पण केली आणि कार्यक्रम पण केला सगळं एकदम. आणि आता निघालोय. वाजलेत 11 वाजले 11 आणि आता निघालो ओमकारेश्वर.
नाश्त्याला थांबलो होतो. इथून ओमकारेश्वर जवळपास 12-13 किलोमीटर आहे. इथं आलो होतो, जरा नाश्ता विष्टा केला, चहा वगैरे पण पिलो. ही आहे नर्मदा नदी, ही आहे नर्मदा नदी. इथं पण आम्ही जाणार आहे थोड्या वेळाने. पहिलं दर्शन वगैरे करायचं, बघू आता दर्शनाला किती मोठी लाईन आहे काय. तर या शीटनी जुगाड लावलेला आहे थोडा खासदारांचा. जो का खासदार का जुगाडला काय सांसद का, त्यांच्यातर्फे आम्ही VIP दर्शन घेणार आहे असं आहे डोक्यात. भेटलं तर भेटलं, नाही तर नाही. आता इथं ओमकारेश्वरला 500 मीटर अलीकडेच उतरवलंय. राजनारायण आता आम्हाला घेऊन चाललोय आणि इथून पुढं पायी जायचंय. तर इथं ऑटो रिक्षावाले पण असतात. आम्ही काही घेतलं नाही कारण की आजला माहिती इथलं बरं कुत्र्यांची वाढणं चालली. लोकल हा लोकल आहे तिथं. चला चालूयात आता आपण. झुलता ब्रिज आहे, झुलत्या ब्रिजवरून आम्ही चाललो आहे आणि लाईन खूप बेकार आहे, लाईन खूप मोठी आहे. बघू आता राजनारायणने आपला जुगाड लावलेला आहे दर्शनासाठी, कारण की लाईन खूप मोठी आहे, म्हणजे भयंकर मोठी लाईन आहे. तिथून आम्हाला दिसतंय सगळं. आणि खाली बोटिंगसाठी आहे. परत आल्यावर व्यवस्थित शूट करू ना, कारण की पहिलं महत्त्वाचं आहे दर्शन घेणं. बघू काय होतं, किती वेळ लागतं काय नाही. इकडं मंदिर आहे आणि लाईन खूप मोठी आहे. त्या ब्रिजच्या इथपर्यंत लाईन आहे. चल ब्रिज जुगाड लगा दिया राजने जुगाड लगा दिया राजने. अभी चलो. हां राजने आपल्याला एकदम खासदाराचा दिलेला आहे रेफरन्स आणि आम्ही चाललो आहे आता. चलो. काय राजनारायणने आमचे दर्शन हो गया 20 मिनिट 15-20 मिनिटात दर्शन करून दिले आमचे राजनारायणने. आणि गर्दी बघायची का तुम्हाला केवढी मोठी आहे. दर्शन करा ना. उधर या ब्रिज पासून इकडं एवढी लांबपर्यंत गर्दी आहे. राजनारायण हम फिर से आएंगे तो हमको फिर से एंट्री दिलवा दो. नहीं भाई ओनली आज प्रॉब्लेम काय झाला, आज आहे संडे आणि भरपूर गर्दी. आम्हाला एक्सपेक्ट नव्हती एवढी गर्दी. आणि उद्या आहे मंडे, तर उद्या जास्त गर्दी आहे. म्हणून आम्ही आज प्लॅन बनवलं का आजच येऊ. बरं झालं मंडे. अच्छा हुआ मंडे को नहीं आए आपण, है ना. ठीक है, अपने लिए सब बराबर था. कैसा क्या दर्शन रहा भाई? भारी. चाललोय माहेश्वरला. आता ओंकारेश्वर निघालोय. माहेश्वर तिथं काय रे उधर घाट आहे ना. हो नर्मदा जी और पूरा किला है. काय किला आहे. किल्ला आहे कुठला. आणि तिथं नर्मदा नदीच्या किनारी जाणार आहे. थोडं फोटो वगैरे काढायला चांगलं आहे तिथं. आता राजबहादूर की चांगलं प्लेस आहे. आणि तिथून निघालोय. मग दर्शन आमचे फक्त 15-20 मिनिटात झालेत राजनारायणच्या कृपेने. आता निघालोय आणि आम्ही खूप वेळ टाइमपास केला. दर्शनच 15 मिनिटात झाले म्हणून आम्ही आता खूप लेट निघालो. तर वाजलेत किती, 4 वाजले आम्ही निघालोय. 3 वाजता दर्शन झालं. आता निघालोय माहेश्वरला. भेटूया तिकडच. भाई
पता है ये कहाँ है, बताओ इनको. आम्ही जाणार होतो माहेश्वरला, पण झालं काय तिथं व्ह्यू गेला असता, आमचा व्ह्यू नसता भेटला, म्हणून आम्ही आता डिसाईड केलं राजने आम्ही सियाराम बाबा म्हणून आहे इथं नदीच्या तिकडं त्या साईडला, तर तिकडं जायचं. ॲक्च्युली दुसऱ्या साईडने यायला पाहिजे होते, आम्ही नदीच्या या साईडने आलो आणि जर बाय रोड जायला गेलो तर 41 किलोमीटर येते. मग म्हटलं आता यांनीच जाऊ. अब हम इससे जाएंगे. आता इथून या बोटने जाणार, बोट आलेली आहे, तर या बोटने आम्ही पलीकडे जाणार. अर्धा तास लागेल बोटने जायला. चल भाई. हाय मेरा देखा वही बोट बीट पे बैठ रहा है भाई, मेरा बोट राइड. ये उस साइड सियाराम बाबा आश्रम है. हम लोग महेश्वर से 4 किलोमीटर दूर है सियाराम बाबा आश्रम, जहाँ पर सियाराम बाबा नाम के एक संत है जो कि बहुत बुजुर्ग है, और वो लोग अखंड रामायण पाठ करते हो. भाई बीच में नाश्ता आ गया, ये गर्मा गर्म चिप्स तल के. ओमकार व्हिडिओ काढत जोर से बोलना, ये बोलना है, मैं ये बोलूँगा. आता काय आवाज येणार नाही भाई. नर्मदा मैया की बाबा के दर्शन कर लिए हैं हाँ। और मेरे दोस्तों को भी दर्शन करा दिए हैं. ऐसे संत के दर्शन बहुत सौभाग्यशाली लोगों को मिलते हैं, उसमें से हम भी लोग हैं. बाबांचे दर्शन भेटले. बाबा कितने साल के? मतलब 100च्या वरती आहे, 110च्या वरती आहे. आणि त्यांचे दर्शन घेतले. त्यांची डिटेल मी तुम्हाला सांगेल ब्लॉग देण्याचा स्क्रीनशॉट टाकूनच टाकेल. काय डिटेल आहे त्यांची, किंवा यूट्यूबवर सर्च मारसेल ना सियाराम बाबा रुपये लेते वो भेट में. आणि आम्ही त्यांना 50 रुपये दिले, तर त्यांनी आम्हाला फक्त 10 रुपये रिटर्न दिले. तुम्ही किती पण रुपये द्या, ते फक्त तुम्हाला 10 रुपये घेतील तुमच्याकडून आणि बाकीचे रिटर्न देतात. सगळ्या आम्ही आलो होतो माहेश्वरला एकदम रात्री 7 वाजलेत. थंडी आहे थोडी बहुत, आणि ही कमान आहे, या कमानीतून आतमध्ये यायचं असते. कुठल्या तरी रस्त्याने चाललोय, घाटा खाली घाट आहे, तिकडे जायचं. बोलायला नाही होत कारण खूप चढ होतं, पायऱ्या चढून आले, दम लागला लगेच. 15-20 पायऱ्या चढलो. पुढं गल्ली अशी एकदम, गल्लीत जायचं आहे, इथून परत खाली जायचं आहे, परत येताना चढायचं आहे. खूप दमछाट होणार आहे आता, बघू. तर आता इथे आम्ही महेश्वरला आलोय, मस्त एकदम दिवे वगैरे घेऊन. धनंजय पुढे चालतोय. व्ह्यू एक नंबर आहे, सीन सही आहे. घाट आहे हा, व्ह्यू एक नंबर आहे मित्रांनो. जे कुणी बघताय एकदम, फक्त यायला टाइम झाला आम्हाला, तर आलोय. हे आम्ही आणले दिवे लावायला, दिवे नदीत सोडायचे. हा घाट आहे इकडं असा, नर्मदा नदीचा घाट आहे हा पूर्ण माहेश्वर. तर आम्हाला यायला लेट झालं कारण आम्ही
सियाराम बाबांच्या इथं गेलो होतो ना, त्यामुळे लेट झाली यायला, तिथून यायला. आता इथून डायरेक्ट घरीच जायचं, त्यामुळे आता इथं जरा वेळ थांबणार आहे. आता हा राज आपला पोस्ट करतोय, त्याच्या ॲज युजल काम असते इथे. इथं पोस्ट बिल झालं का मग आम्ही निघू इथून. क्या रे राज, तेरा पोस्ट कितना टाइम होगा? तिथं दिवे पेटवायचे. रुकना भाऊ, काय लोड लेतो? काय लोड लेते, काय लोड घेता हाँ? और यहाँ पर राज नारायण हमारा. लो दीपक छोड़ो, एक एक सब छोड़ो. काय अरे वाह भाई वाह, तेरा दिन ही नहीं है आज. सुबह एक तो पानी नहीं था, अब ये माचिस नहीं जल रहा. हा तुला प्रॅक्टिस असणार ना काय ओमकार? हा? मला नाही प्रॅक्टिस. काय बोलतोस? पूजा अर्चना करणाऱ्याला प्रॅक्टिस असते. पूजा करतोस तू? मग ले ये अगरबत्ती दीपक- कशी जा जा छोड़ना ना. दे, मी छोड़तो दे. कितने मछली है भाई? सही है भाई, व्यू एक नंबर है. टू माय चॅनल 10 मिलियन कर देना. हाथों नीचे. नर्मदा नदी से बहुत सही पूजा हुआ. आरती हुआ. हाँ 4 नर्मदा नदीच्या आता आम्ही आरती पण केली. आज एवढं भाग्य आमचं होतं ना की आरती पण भेटली आम्हाला. आणि प्रसाद विसाद बनवला. राजनारायणची कृपा आहे ही सगळी. अरे राजनारायण काय सकाळी पण यांनी दर्शन करून दिले आमचे. आणि आता पण आम्ही टायमिंग, ॲक्च्युली आता आम्ही टायमिंगला आलो, त्याच्यामुळे आम्हाला आरती पण भेटली. व्ह्यू नाही भेटला पण आरती. व्ह्यू नाही भेटला पण आरती भेटली. आणि ह्या ब्लॉग इथं एड करू. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये उद्या. आमचा काय प्रोग्राम नाही उद्याचा. बघू कल का क्या प्रोग्राम है? पर्वत जाना है. बड़ा इंदौर के लोकल मार्केट, इंदौर में घूमना है, फिर भगत जाना है. लोकल मार्केट तो बहुत घूम लिया भाई. और मेरे फ्लाइट पे भी जाना है. इंदोर एवढं फिरलोय ना, गल्ली गल्ली माहीत झाली आता. तर उद्या जाणार आहे का काय माहिती कुठं जाणार आहे. लिंबोदी कुठं ते नाही काय माहिती. नाही तर म्हणलं जाणून दे. मिलते अगले ब्लॉग. बाय बाय. बाय बाय बोल दो. बाय बाय बोल दो.